पहलगाम हल्ल्याचा आता खरं तर भारताने बदला घेतलेला आहे। काल रात्री पाकिस्तान इथल्या 9 दहशतवादी ठिकाणांवर भारताने एअर स्ट्राईक केला आहे आणि खऱ्या अर्थाने शेकडो दहशतवाद्यांचा खात्मा केलेला आहे आणि याचाच आनंद उत्सव कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात येतोय। सकल हिंदू समाजाच्या वतीने हा आनंद उत्सव साखर पेढे वाटून साजरा करण्यात येतोय। माझ्यासोबत काही कार्यकर्ते आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात नेमक्या त्यांच्या काय भावना आहेत, भारताने केलेल्या या कारवाईबद्दल त्यांना काय वाटते। भारताने काल पाकिस्तानच्या दहशतवादी 9 ठिकाणांवर एअर स्ट्राईक केलं, काय वाटतंय भारताच्या कारवाईबद्दल तुम्हाला? काल भारतानं ऑपरेशन सिंदूर जे राबवलेलं आहे त्याचं प्रथम आम्ही हिंदुत्ववादी संघटनाच्या वतीनं त्याचं अभिनंदन करतोय। लष्करी जे सैनिक होते त्यामध्ये आणि पंतप्रधान मोदीजींचं पण आम्ही अभिनंदन करतो। ज्याप्रमाणे क्रूरपणे आपल्या हिंदूंना काश्मीरमध्ये पहलगाममध्ये मारलं होतं त्याचा हे करण्यासाठी संपूर्ण भारतामध्ये एक मोठ्या प्रमाणात असंतोष पसरलेला होता आणि आता जे काय स्ट्राईक केलेलं ते पाकिस्तानला पण कळून चुकलं असणार। भारत 71ला पण त्यांना घुसून मारलेलं होतं आणि आमची घुसून मारण्याची परंपरा आहे। छत्रपती शिवरायांनी शाहिस्तेखानची बोटं त्यांच्या महालात घुसून तोडलेली होती आणि ह्यावरनं पाकिस्ताननं सुधारायला पाहिजे आणि आमचं असं म्हणणं आहे की एक स्ट्राईक करून न थांबता आता पाकिस्तानचा शेवटचा आतंकवाद जोपर्यंत मारला जात नाही तोपर्यंत थांबू नये आणि पाकव्याप्त काश्मीर आपल्या ताब्यात घेऊन पाकिस्तानचं 4 तुकडे करायला पाहिजे अशी आमची मागणी आहे। खरं तर हा ट्रेलर आहे, पिक्चर बाकी आहे असं कुठेतरी बोललं जाते। 9 ठिकाणांवर हल्ले केले, आणखीन ठिकाणावर काहीतरी पाकिस्तानला मोठा धक्का द्यावा असं वाटतं भारतीय सैन्याने। पाकिस्तान हा जगातील दहशतवाद पोचलेले दहशतवादी राष्ट्र आहे। वेळोवेळी दहशतवादी घटनातून पाकिस्ताननं हे दाखवून दिलेलं आहे की दहशतवादाची सगळी पाळंमुळं ही पाकिस्तानमध्ये आहे। त्यामुळं भारतानं आता मी प्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय लष्कराचं या ठिकाणी अभिनंदन करतो। असा सुवर्णयोग पुन्हा येणार नाही। ज्या पद्धतीनं क्रूरपणे महिला बाजूला करून पुरुषांची हत्या केली गेली त्यामुळं सरकारनं या ऑपरेशनला ऑपरेशन सिंदूर नाव दिलं। भारतीय महिलांच्या कुंकवाची काय ताकद आहे हे काल रात्रीच पाकिस्तानला दाखवून दिलेलं आहे आणि शेवटचा अतिरेकी मारेपर्यंत पाकव्याप्त काश्मीर आमचाच आहे। परंतु पाकिस्तान संपूर्णपणे हे जे जगातलं दहशतवादी राष्ट्र आहे हे संपूर्णपणे जगाच्या नकाशावरून हे नष्ट केलं पाहिजे आणि असा सुवर्णयोग पुन्हा येणार नाही। त्यामुळं सरकारने ही कारवाई थांबवू नये। आता सुरुवात झाली आहे। आम्ही या ठिकाणी जल्लोष एवढ्यासाठीच केलेलं आहे की सरकारचं मनोबल वाढावं आणि सरकारनं जोपर्यंत पाकिस्तान या ठिकाणी नष्ट होत नाही, पाकिस्तानमधील दहशतवादी नष्ट होत नाही तोपर्यंत ही कारवाई चालू ठेवली पाहिजे। आतापर्यंत POKमध्ये भारतानं कारवाई केली तर मात्र आता पाकिस्तानमधल्याच ठिकाणांवर कारवाई केल्यात, काय वाटते तुम्हाला? काल 1:30 वाजता जी पाकिस्तानवरती कारवाई करण्यात आली, जे अतिरेकी अड्डे आहेत त्याच ठिकाणी हल्ले केलेले आहेत, 9 हल्ले केलेले आहेत आणि शेकडो अतिरेकांना कंठस्नान घातलेलं आहे आणि याला जर पाकिस्तान प्रतिकार करत असेल तर आमची मागणी आहे की या जगाच्या नकाशातून पाकिस्तान नष्ट व्हावं आणि प्रत्येक एक जो शेवटचा अतिरेकी मारत नाही तोपर्यंत मोदी सरकारनं थांबू नये। या देशातला माझ्यासारखा सामान्य माणूस संपूर्ण देश मोदींच्या पाठीमागे आहे आणि पाकिस्तानला पुन्हा एकदा की आमच्या नादाला लागल्यानंतर काय होतंय हे दाखवून द्यायचं काम करावं। खरं तर पाकिस्तान कुठेतरी बिथरलेला आहे या कारवाईमुळे असं देखील समोर येतं आहे आणि त्यांचे जे संरक्षण मंत्री होते ते देखील म्हणतात की आता कारवाई भारताने थांबवावी, आम्ही प्रतिहल्ला करणार नाही, ते घाबरून असे बोलतात। काय वाटतं? हे बघा, पाकिस्तान हे दहशतवादाला पोसणारं आणि आत्मघातकी राष्ट्र आहे। ही जी चाल आहे त्यांची की आम्ही माघार घेतो आणि तुम्ही आमची कारवाई थांबा, हे कदाचित भारताला गाफील ठेवण्याचा सुद्धा ते प्रयत्न करत असतील। त्यामुळे पाकिस्तानवर कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतानेच नव्हे तर संपूर्ण जगाने बहिष्कार टाकायला पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीत विश्वास ठेवता कामा नये असं आमचं एक नागरिक म्हणून आणि देशाचा हिंदू कार्यकर्ता या नात्यानं आमचं मत आहे। ज्या पद्धतीने मोदींनी सैन्यांना आदेश देऊन सिंदूर ही मोहीम राबवली आणि ही मोहीम राबवून पाकव्याप्त 9 ठिकाणची दहशतवादी तट नेस्तनाबूत केले, त्याच पद्धतीने पाकिस्तान हा संपूर्ण जगातून नष्ट झाला पाहिजे अशी नागरिक आणि देशाचा एक नागरिक या नात्याने मागणी आहे। आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांनी जे बिथरलेले आहेत त्यांची मस्ती आहे, जर ते बिथरलेले असते आणि माणूस म्हणून त्यांच्याकडे माणूस धर्म असला असता तर आज पाकिस्तानला अन्नधान्य मिळत नाही, पाण्याची मोताज झालेली आहे। असं असताना सुद्धा त्यांनी उर्मी बाळगून आणि मस्ती बाळगून ज्या पद्धतीने क्रूर हत्या केल्या पहलगाममध्ये, हा त्यांचा नाटकी कावा आहे,
हा त्यांचा फालतू दिखावपणा आहे आणि त्यांच्यावर विश्वास ठेवणे अशी आमची मागणी आहे. आणि पाक हा कोणत्याही परिस्थितीमध्ये जगाच्या नकाशातून नष्ट झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे. तर पाकिस्तान जगाच्या नकाशावर नष्ट झाला पाहिजे अशी मागणी या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी केलेली आहे. आणि भारताच्या कारवाईचं स्वागतच केले. माझ्यासोबत आणखी भगिनी आहेत काही. खऱ्या अर्थानं आजची कारवाई जी ऑपरेशन सिंदूर म्हणून झाली, सिंदूरला फार मोठा अर्थ आहे. आणि माझ्यासोबत भगिनी आहेत, यांच्याशी बोलूया. खरं तर काल भारताने जी कारवाई केली ती ऑपरेशन सिंदूर या नावाने कारवाई केली. काय वाटतं तुम्हाला या कारवाईबद्दल? भारताचा इतिहास पाहिला तर द्रौपदीमुळं महाभारत झालं, सीतेमुळे रामायण झालं. आणि ही हिंदू संस्कृती सांगते की सहिष्णुता, अहिंसा हे ठराविक सीमेपर्यंत तुम्ही मान्य करू शकताय. पण जेव्हा महिलेच्या सिंदूरवर जेव्हा तुम्ही तिचा सिंदूर पुसण्याचा प्रयत्न करताय तेव्हा कुठलाही सच्चा भारतीय हा गप्प बसणार नाही. ऑपरेशन सिंदूर असं समर्पक नाव देऊन ज्या आतंकवाद्यांनी सांगितलेलं होतं की तुम्ही तुमच्या मोदीजींना सांगा जावा की आम्ही तुमचा सिंदूर मिटवलेला आहे, त्यांचा करारा जबाब या माध्यमातून मोदी सरकारने दाखवलेला आहे. आणि आतंकवादाला धर्म नसतो अशी दिशाभूल करणाऱ्या सेक्युलर आणि लिब्रांडूंना ही सर्वात मोठी चपराक आहे. हे या निमित्तानं पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे. पुन्हा पुन्हा होणारे हमले आणि ठराविक जाती धर्मावर होणारे हमले हे भारत कदापि खपवून घेणार नाही. आणि भारताची परराष्ट्रामध्ये भूमिका ही अशीच राहिलेली आहे की आतंकवाद हा कुठल्याही परिस्थितीत आम्ही खपवून घेणार नाही. जिसका मुझे था इंतजार हे सर्व भारतीय महिलांचं स्वप्न होतं की ज्या महिलांचे तिथं सिंदूर पुसला गेला, आजपर्यंत ज्या भारतीय हिंदू महिलांवर अनन्वित अत्याचार झाले, लव जिहादच्या नावाखाली ज्या आमच्या माता भगिनींवर अन्याय करण्यात आला, त्याचा आता इथून पुढे पूर्णचा पूर्ण हिसाब चुकवला जाईल. तेव्हा सावधान, इथल्या गृहयुद्धामध्ये सामील असणाऱ्या सर्व देशविरोधी कारवाई करणाऱ्यांना हा तुम्हाला एक अंतिम इशारा आहे असं मी म्हणते. खरं तर या कारवाईचं स्वागतच करण्यात आलेलं भारताच्या आणि देशविरोधी कारवाई करणाऱ्यांना आणि इथे सामील असणाऱ्यांना सुद्धा इशारा या भगिनींच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. कॅमेरामॅन केतनसह मी रविराज, तारा न्यूज, कोल्हापूर.